ग्रामीण भागातून शिक्षण घेत टिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील मुलींची वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे। मुलींना मिळणाऱ्या नोकरीच्या संधीमुळे शहीद शिक्षण संकुलाचा नावलौकिक वाढतोय असे उद्गार डॉक्टर व्ही कारजिनी यांनी काढले। टिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचा तिसरा पदवी प्रदान सोहळा नुकताच संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील टिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचा तिसरा पदवी प्रदान सोहळा आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील, अवनीच्या संस्थापिका अनुराधा भोसले, शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, गौरी देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। आपल्या सर्वांना बलिदान आणि संघर्षाचा इतिहास आहे। आपल्या मुली देशभरातील मुलींना टक्कर देत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवत आहेत। ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचं आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी सांगितलं। मान्यवरांच्या हस्ते गौरी देशपांडे यांना वीर नारी पुरस्कार, गौरवपत्र आणि 11,000 रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं। समाजसेवा, उद्योग, आरोग्य यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचाही गौरव करण्यात आला। संगणकशास्त्र, पत्रकारिता, विज्ञान विभागाच्या विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आली। गेल्या 5 वर्षातील विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेत प्राचार्य प्रशांत पालकर यांनी सर्वांचं स्वागत केलं। सोहळ्याला प्राध्यापक डॉक्टर रत्नाकर पंडित, डॉक्टर व्ही किल्लेदार, प्राध्यापक सुनील पाटील, दिग्विजय कुंभार, आजी माजी विद्यार्थिनी, पालक, शिक्षक उपस्थित होते।